नमस्कार. मी माझ्या एक थोडा वेळच घेणार आहे. मला माहिती आहे जेव्हा सचिन तेंडुलकर खेळतो आणि त्यानंतर तुम्ही येता, तुमच्याकडे बॅटिंग करण्यासारखं फार काही शिल्लक नसतं. प्रवीणचं आणि दीप्तीचं खूप सुंदर भाषण आणि त्याच्यानंतरचं प्रेझेंटेशन, इट वॉज लाईक चेरी ऑन द केक. तर मला एका स्टोरीनं ह्या आजच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. आपल्याला स्टोरीज आवडतात जनरली. तर ही स्टोरी अशी आहे की एक राजा होता आणि त्याच्याकडे असंच काहीतरी इव्हेंट होता आणि त्याला 2 बहिरी ससाने, म्हणजे ज्याला फाल्कन्स म्हणतो, असे 2 फाल्कन्स त्याला दिलेले होते गिफ्ट म्हणून. तर त्यानं ते बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे शिकारीसाठी आपल्याला कुठेतरी वापरता येतील आणि ह्यांना ट्रेन केलं पाहिजे. तर त्यांनी जे बेस्ट ट्रेनर होते राज्यातले, त्या ट्रेनरला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की ह्यांना ट्रेन करायचं आहे आणि हे उडले पाहिजेत आणि हे आकाशात गेले पाहिजेत. तर 5 दिवसानंतर काय झालं, त्या ट्रेनरनी राजाला बोलवलं. तर त्यातला एक जो फाल्कन पक्षी होता तो असा आकाशात उंच उडत होता आणि सगळ्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्या फॉलो करत होता. आणि दुसरा जो होता फाल्कन पक्षी, तो बसून होता जागेवरती. तर राजाला असा प्रश्न पडला की अरे ह्याचा काय प्रॉब्लेम आहे. तर तो ट्रेनर म्हटलं की हा काय मला दाद देत नाही आहे, हा काय जागेवर बसला आहे, हा उडायला तयार नाही आहे. तर मग राजानं सांगितलं की तुम्ही जे काही या राज्यातले बेस्ट लोक आहेत त्यांना आणा, पक्षीतज्ञ आणा आणि ह्याच्यावरती जरा काय जे असेल ते करा, पण हा उडला पाहिजे कारण हा एक प्रेशियस पक्षी आहे. तर राजाने पुढे एक 5-10 दिवस दिले त्याच्या वजिराला. सगळे प्रयोग करून झाले तरी काय तो पक्षी उडायला तयार नाही. तर त्यानंतर राजा म्हणाला की हे काय आहे की तुम्ही जे नेचरच्या जवळ असलेला एखादा माणूस असेल त्याला तुम्ही शोधून आणा आणि त्याला जरा बघा की काय करू शकतो का. तर वजिराने तसे प्रयत्न केले आणि राजा परत 5 दिवसांनी आला. तर हा दुसरा पक्षी होता तो हवेत फार वरती उडायला लागलेला होता. तर आता राजाला म्हणजे आश्चर्य वाटलं की अरे हे कुणी केलं असं. तर वजीर म्हणाला की हे आपल्या इथे एक खेडेगावातला एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला आम्ही बोलवलेलं होतं आणि हे शेतकरी म्हटलं की मी हे करून दाखवलं. तर तो म्हणाला की ह्या शेतकऱ्याला बोलवा. हा कोण शेतकरी आहे मला बघायचं आहे, कारण मी इतके ट्रेनर्स आणि हे एवढे बोलवलेले होते. शेतकऱ्याला त्यांना प्रश्न हा विचारला की तुम्ही केलं काय नक्की की हा पक्षी उडायला लागला. तर तो म्हटला सर आमच्याकडे जसं खेडेगावात बेसिक काही गोष्टी माहीत असतात लोकांना, त्या शहरात माहीत नसतात. तो म्हणाला की ती ज्या फांदीवर तो बसत होता ना, ती फांदी मी कापली आणि तो पक्षी उडायला लागला. तर मला काय सांगायचं आहे की इन्स्पिरेशन जे आहे आणि हे जे इथे जे ब्राईट इंजिनियर्स आहेत त्यांचं हे जे पोटेन्शियल आहे, तर प्रवीण हे ते शेतकरी आहेत की ज्यांनी हे इन्स्पिरेशनचे जी ऑपॉर्च्युनिटीचं आकाश आहे हे सगळ्या तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा कधी म्हणजे आता मी पण जवळजवळ 20-22 वर्ष मी HDFC बँकमध्ये, आत्ता मी व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि मी पण सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. MBAमध्ये माझेही मित्र होते. तर 10मधले तुम्ही 10 माझे मित्र काढा, त्या 10 जणांना वाटत असतं की आपला बिझनेस असायला पाहिजे. पण एक नोकरी करणारा माणूस आणि एक बिझनेस करणारा माणूस ह्याच्यामध्ये जर खरा काय अंतर असेल तर ते गट्सचं असतं. म्हणजे तुम्हाला एक धाडस लागतं आणि ते धाडस असल्याशिवाय हे शक्य नाही आहे. म्हणजे मला अजून आठवतं आहे की माझ्यानंतर ऑफकोर्स प्रवीण दीप्तीचं लग्न झालं आणि ते मलेशियाला होते. आम्ही 2010च्या दरम्यान तिकडे गेलो होतो. 2010-11 असेल. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मलेशियातलं जे सगळ्यात टॉपचं जे तिथलं अपार्टमेंट होतं, फोरम अपार्टमेंट, मला अजून नावही आठवतं आहे. त्याच्या 20-22व्या मजल्यावरती यांचा सुंदर फ्लॅट होता. त्याच्यातून जे मलेशियाचे ट्विन टॉवर्स ते दिसायचे. खाली असे चित्रातल्यासारखे सगळे रस्ते असायचे आणि टेक्निप ही जगातली 2 नंबरची पायपिंग डिझाईन करणारी कंपनी आहे. म्हणजे प्रवीण आत्ता जे करतात त्याच्यातली जगातली 2 नंबरची जी कंपनी आहे. कारण पायपिंग हा विषय असा सगळ्यांना कळत नाही. पायपिंग म्हणजे नक्की काय. तर पायपिंग म्हणजे ह्या ज्या मोठ्या पाईप्स असतात, प्रवीण करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तर ह्या सौदी अरेबिया किंवा ह्या कंट्रीजमध्ये ह्या पायपिंगचं डिझाईन करायला लागतं कारण त्याच्यामधून ऑइल जाणार असतं आणि त्या संदर्भाचं हे काम होतं. आणि ते म्हणाले की ही जगातली 2 नंबरची कंपनी आहे. तर मी बघितलं की ती कंपनी पण त्यांच्या वॉकेबल डिस्टन्सवरती होते. ते प्रीमियम लोकेशनला राहत होते. त्यांच्याकडे सुंदर कार होती, खूप चांगला पगार होता. मी म्हटलं हे ड्रीम लाईफ आहे, हे असं लाईफ पाहिजे. तुम्ही रोज कुठेतरी गर्दीच्या आणि ह्याच्या रस्त्यातून जाता, काही छान नसतं. इथे सगळं छान आहे. पण त्यावेळी मी प्रवीणला बघितलं की त्यांच्याकडे एक अस्वस्थता होती. ही वॉज रेस्टलेस.
हे एवढं सगळं असताना त्यांच्या डोक्यात यायचं की हे मी सोडलं पाहिजे आणि मी काहीतरी केलं पाहिजे. तर प्रवीणची हा जो गुण आहे की तुम्ही ज्यावेळी कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाता, ज्यावेळी ज्या फांदीवरती तुम्ही आरामात बसला असतात ती कापता स्वतः आणि स्वतः उडायला लागता, तर ते प्रवीणमध्ये होतं. त्यामुळे प्रवीणनी ही कंपनी काढली. आणि आय थिंक दॅट वॉज त्यावेळी ते आमच्याशी पण डिस्कस करत होते आणि दादा यांच्या चेहऱ्यावर मला ते थोडंसं टेन्शन कायम दिसायचं की अरे एवढं चांगलं सोडून हे काय करतायत, बरोबर. पण दीप्तीनं माझ्या मते खूप खंबीरपणे या सगळ्या गोष्टीला साथ दिली. आणि असं नेहमी म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन अँड देर इज अ सरप्राईज्ड वुमन, की अरे इसने ये भी कर लिया. तर ती दीप्ती आहे. तर दीप्तीचं पण यासाठी अभिनंदन. तर मी तेच म्हणालो की खूप सगळ्यांना आपल्याला वाटत असतं की आपण हे करायला पाहिजे, आपण बिझनेस करायला पाहिजे, तर आपण थिंकर लेवलला असतो. आणि प्रवीणचं मला एक कळतं की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक परफेक्शन पण आणायचं असतं. जसं ते म्हणाले की वेगवेगळी पुस्तकं ते वाचतात आणि त्या पुस्तकातनं ते जे काही, म्हणजे आता आजकाल तुम्ही मोटिवेशनचं नुसतं MOT जरी गुगलमध्ये टाकलं तर 1,00,000 साईट्स ओपन झालेल्या असतात. म्हणजे मोटिवेशनची कोणाला कमी आहे का? आपल्या कोणाला कमी नाही. मग एवढे सगळ्या लोकांमधून एक प्रवीण का असतो? तर ह्याचं कारण आहे ते डुअर आहेत. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो. आता परवा महात्मा फुलेंच्यावरचा पिक्चर आलेला. मी 2 आठवडे ठरवत होतो की ह्या पिक्चरला पण जायचं आहे. तर मी प्रवीणला म्हटलं की आपलं कर्तव्य आहे प्रवीण, आपण हा पिक्चर बघायला पाहिजे. मी 2 आठवडे झाले ट्राय करतो आहे. माझं जसं बोलणं पूर्ण झालं ना, बुक माय शोवरची त्यांची तिकीटं बुक होती. ज्या गोष्टीचं कन्व्हिक्शन असतं त्यांना, ती गोष्ट ते लगेच करतात. तर ही दुसरी त्यांची एक मला आवडणारी क्वालिटी आहे की ज्यामुळे ते करू शकलेत. कारण नुसतं वाटणं एका लेवलला असतं आणि मग तुम्ही जे काही करता ते एका वेगळ्या लेवलला असतं. तर प्रवीणचे हे सगळ्या गुणांमुळे आज विन्स्पिरेशन जिथे आहे तिथे आहे. ऑफकोर्स नुसतं प्रवीण नाही, दीप्ती नाही, यांची ही अमेझिंग टीम आहे. आणि या टीममध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आत्ता सगळे फोटो बघत होतो, त्या फोटोमध्ये प्रत्येकाच्या हातात नेहमी एक नोटबुक आहे की मला काहीतरी आज शिकायचं आहे, मला काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात ही मेडिटेशननं होते. आता हे कुठल्या कंपनीचं कल्चर असेल, मेडिटेशन करायचे तुम्हाला पैसे मिळत नाहीत, पण मेडिटेशन तुम्ही का करता? कारण तुमच्या फाउंडरला, तुमच्या मॅनेजिंग डायरेक्टरला वाटतं की अरे माझ्या स्टाफमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आल्या पाहिजेत. आणि हे जे आहे प्रवीणचं की हे कायम एक झपाटलेले असतात की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं आहे. आणि नेहमी असं म्हटलं जातं, म्हणजे हे राजकारण्यांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचदा ट्रू आहे. आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारलेला की तुम्ही आज निवडून आला आहे, आज तुम्ही मुख्यमंत्री आहे, उद्या तुम्ही पडला तर काय? तर त्यांनी एक उत्तर दिलेलं होतं, ते माझ्या कायम लक्षात राहतं की इफ यू वॉन्ट टू बी इन पॉलिटिक्स यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द हायज अँड द लोज. म्हणजे काय, तर तुम्हाला उद्योजकाला पण तसंच असतं की यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द हायज अँड द लोज. तुम्ही एक वेळी खूप वरती असता, कधी खूप खाली असता, पण तुम्हाला तुमची चिकाटी सोडून चालत नाही. आणि आय थिंक प्रवीणने ते करून दाखवलं. कारण कोविडचा ज्यावेळी काळ आलेला आणि हा सगळ्यांसाठी खूप कठीण कालावधी होता, पण प्रवीणनी त्यावेळी जसं त्यांनी सांगितलं डिफेन्सचं काम मिळालं. आणि मला अजून आठवते की उद्यमनगरातले माझ्या माहितीतले काही लोक होते, त्यांच्याकडे ते गेले, त्यांचे वर्कशॉप्स त्यांनी बघितले. ते नवीन इंजिन होतं, कोणाला त्यातलं फार काही कळत नव्हतं, पण त्याचा रात्रभर ते अभ्यास करायचे आणि ते त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलं. ते इतकं सक्सेसफुल केलं की ते जरी त्यांनी आज परसू केलं असतं तरीसुद्धा ते एक मोठ्या वेगळ्या लेवलला ते घेऊन गेले असते. तर सांगायचा मुद्दा आहे की एक उद्योजक असणं हे जेवढं तुम्हाला असं बाहेरून ग्लॅमरस वाटतं तेवढं ते ग्लॅमरस नसतं. हे मी त्यांना जवळून बघितलेलं आहे आणि आता मला इतक्या वर्षानंतर कळतं आहे की इट्स नॉट सो इझी. तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आता की साधारण आपण असं बघतो की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन ज्याला म्हणतात, औद्योगिक क्रांती ही 18व्या-19व्या शतकात झाली. आणि त्यानंतर मग मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते ॲक्च्युली 1910ला ज्याला बल्क मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात, म्हणजे कार्स तयार करणं किंवा अजून काही गोष्टी. 1960-70ला कम्प्युटर्स आले आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं की 1990-2000 नंतर ह्या एका औद्योगिक क्रांतीचं एक वेगळं स्वरूप आलं म्हणजे ह्या जगामध्ये. तर आपल्यातल्या पिढ्यांनी असं पण बघितलं आहे की सुरुवातीला लाईटच नव्हती आणि आज आता आपण बघतो की आता सगळी गोष्ट मोबाईलवरती आहे. तर त्याला MBAच्या किंवा बिझनेसच्या भाषेमध्ये डिसरप्शन असं म्हणतात की तुम्ही जे करत असता ते 1-2 वर्षामध्ये पूर्णतः आउटडेटेड होऊ शकतं. सो फॉर एक्झाम्पल असं आहे की
तुम्ही बघितलं की आज जर तुमच्या मोबाईलमध्ये, आज तुमच्या हातात मोबाईल आहे आणि 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुम्ही जर इमॅजिन केलं असतं की ह्याच्यामध्ये गुगल मॅप असू शकतो जो तुम्हाला रस्ता दाखवू शकतो, हा तुमचे सगळे फोटोज काढू शकतो, हा तुमचे सगळे मूव्हीज त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर बऱ्याचशे जे बिझनेस आहेत ते बिझनेस आता तुम्ही बघितलं तर पेजर काही काळासाठी आला आणि नंतर तो पूर्णतः आउटडेटेड झाला. किंवा आपण जाऊन कॅमेरे विकत घ्यायचो, आता कॅमेरे विकत घ्यायची गरज नाही. आपण अलार्म क्लॉक विकत घ्यायचो, त्याची आज गरज नाही आहे. कारण ह्या गोष्टी आउटडेटेड का झाल्या? जसं मोबाईल आला तसं खूप गोष्टी म्हणजे ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात, ह्या गोष्टी आल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी कालबाह्य झाल्या. आणि हेच म्हणजे आता मोबाईलचं असं गमतीत म्हणतात की तुम्ही खरोखर चांगले आहे का वाईट आहे फक्त तुम्हाला आणि तुमच्या मोबाईलला माहीत असतं. हे म्हणजे वस्तुस्थिती असं आहे की आपण त्या मोबाईलशी एवढं एकरूप झालं. तर हे मी का सांगतोय की बरेचसे उद्योजक, आणि मी आत्ता गाडीतून येताना हा 7 तासाचा प्रवास झाला, तर त्याच्यामध्ये अच्युत गोडबोले नावाचा एक खूप मोठे आपल्याकडे लेखक आहेत आणि ते सायंटिस्ट पण होते आणि ते उद्योजक पण होते. तर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती काय काय बदल होऊ शकतात ह्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की खूप सगळे गोष्टी म्हणजे तुम्ही लिटरली आज कविता लिहायची म्हटली तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या मोबाईलमध्ये 5 मिनिटात कविता लिहू शकतं, त्याला संगीत देऊ शकतं. तर बरेचसे उद्योग जे आहेत ते गोईंग फॉरवर्ड त्याचं स्वरूप चेंज होणार आहे. माझं सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रवीणनी ज्या कष्टाने आत्ता 10व्या वर्ष हे एक हिस्टॉरिकल मोमेंट आहे, हा एक मोमेंटस ओकेजन आहे. तर आपण इथेपर्यंत आलो आहे, पण ह्याच्या पुढची जबाबदारी अशी असते की जो कोणी स्टाफ आहे, तर प्रवीण मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एक थिंक टँक तयार व्हायला पाहिजे की आजूबाजूला घडणाऱ्या ज्या सेक्टोरियल गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुमच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये जागतिक लेवलला काय बदल होत आहेत ते तुम्हाला आत्ताच आधीच अँटिसिपेट करता यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमची जी कार्यप्रणाली आहे ती चेंज करता यायला पाहिजे. तर माझं असं तुम्हाला रिक्वेस्ट राहील, जरी मी नोकरी करत असलो तरी मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो की असं एक तुमच्यामध्ये थिंक टँक तयार व्हायला पाहिजे. आणि जेवढे काही आज मी आणि आदित्यनं तुमच्या सगळ्यांसाठी विन्स्पायराईट्स असा एक शब्द शोधलेला आहे. तर तुम्ही जे विन्स्पिरेशनमध्ये काम करतात ते सगळे विन्स्पायराईट्स आहे. आणि मी म्हणजे मला नक्की माहिती आहे की ज्यांच्या नावात ही विन आहे आणि ज्यांच्या कंपनीच्या नावात विन आहे ते आपले प्रवीण आहेत, बरोबर. तर त्यांच्याकडनं नेहमीच म्हणजे त्यांना काय आम्ही वेगळं मोटिवेट करणं ते स्वतः एक मोटिवेशन आहेत. तर मला असं वाटतं की ह्या टीमला ना एक खूप चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. तुम्ही विचार करा की कोल्हापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. कोल्हापूर इज नोन फॉर ॲग्रिकल्चर. म्हणजे आपण असं म्हणायचो की बऱ्याचदा की ओनली कल्चर इन कोल्हापूर इज ॲग्रिकल्चर, पण तसं नाही आहे. कोल्हापूरमध्ये आता बाकीच्या इंडस्ट्री येत आहेत. जसं मॅन्युफॅक्चरिंग आली, माझ्यामध्ये फाउंड्री इंडस्ट्री इथे आहे. तर काही पाय रोवले, काही जणांनी पाय रोवले, काही जणांनंतर कालाच्या ह्याच्यामध्ये ते इंडस्ट्री निघून गेल्या. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर पायपिंगचं नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचं काम तुम्हाला करता येत असेल तर ही खूप मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि ती मला असं वाटतं की दॅट इज पाथ ब्रेकिंग. की प्रवीणने हा विश्वास ठेवला की कोल्हापूरमधली माझी मुलं ही करू शकतात. ती इकडे जातात, शेतात पण काम करतात. कोणीतरी आज सांगितलं की 5 वाजता मी येऊ शकत नाही, मला धारा काढायच्या आहेत, आणि त्याचबरोबर तो पायपिंगचं कामही करतो. ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी एक खूप मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. दुसरं मला असं सांगायचं होतं की आता मी 20-22 वर्ष काम करतो आहे आणि पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला इच्छा असते की अरे पुण्यात जाऊन राहायचं, मुंबईत जाऊन राहायचं. पण मी तुम्हाला सांगतो मी होम लोन्समध्ये काम करतो आणि होम लोन्समध्ये जनरली क्रेडिट ॲप्रेझल असतं. म्हणजे माणसाचा पगार येतो किती, तो हप्ता किती देऊ शकतो आणि त्याची एलिजिबिलिटी काय आहे. तर आता काय आहे की आम्हाला ह्याला प्रोफेशनल हॅझार्ड म्हणतात. माणूस बघितला की आमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन तयार चालू होतात की अरे ह्याला लोन किती देऊ शकतो, ह्याचं इन्कम किती असेल वगैरे. तर गमतीचा भाग यातला जरी सोडला तर मला सांगायचं असं होतं की माझे आता मित्र आहेत काही ते 7-7, 8-8 लाखाचे त्यांचे पगार आहेत मुंबईमध्ये. ते जनरली मला असं सांगतात की राहुल 8 लाखातलं 30% आमचा इन्कम टॅक्स जातो, म्हणजे हातामध्ये 5-5.5 लाख येतात. आमच्या स्टँडर्डचं घरात राहायचं तर 2.5-3 कोटीचं घर पाहिजे, 2.5-3 लाखाचा हप्ता जातो आणि शेवटचे 2-2.5 लाख राहतात. त्याच्यामध्ये वाढलेल्या म्हणजे ज्यावेळी तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जाता त्यावेळी तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे खूप जास्त असते. त्यामुळे तुमच्या हातात तसं बघायला गेलं तर 50,000-1 लाख रुपये महिन्याचे राहतात. म्हणजे तुम्ही अल्टिमेटली हे सगळं करून काय असतं की तुम्ही 10-12 तास काम करता, 2.5-2.5 तास, 3-3 तास तुमचे ट्रॅफिकमध्ये जातात
आणि त्यामुळं काय होतं की लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की अरे आम्ही ही सगळी धावपळ करतो पण ह्याचा उद्देश काय आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इट. जर मी माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, मी माझ्या मुलाला शिकवू शकत नाही, घरी काय चाललं हे बघू शकत नाही, मी नुसतं पळतो आहे, आय एम जस्ट रनिंग अराउंड. तर आकांक्षाचं मी त्या बघितलं की वर्क लाईफ बॅलन्स किंवा हे जे कल्चर आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जर तुम्हाला जरीही आत्ता म्हणजे छोटी कंपनी असली, मला गॅरंटी आहे की ही खूप मोठी कंपनी होणार आहे. कारण हा एक हे सगळं बघितल्यानंतर तो एक आलेला विश्वास आहे. तर मला असं वाटतं की हा वर्क लाईफचा जो बॅलन्स आहे तो जर तुम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी राहायला आणि खूप छान काम करू शकत असाल तर उगीच पुण्या मुंबईच्या मागे यायची गडबड करू नका. परवाच्या पावसात हिंजेवाडीतून बाणेरला 10 किलोमीटर यायला 2.5 तास गेलेत लोकांचे. आणि त्यावेळी माझे मित्र आणि सगळे नेहमी म्हणतात की अरे आपण इथे येऊन करतो आहे काय. म्हणजे बऱ्याचदा आता ह्या म्हणजे आता आय एम टचिंग 50 तर ह्याच्यात आम्हाला असं वाटतं की अरे आपण छोट्या शहरात चांगलं जगू शकतो. तर ती क्वालिटी ऑफ लाईफ आहे, इट इज फार मोर इम्पॉर्टंट. तर शेवटी मला असं वाटतं, आय थिंक मी बराच वेळ घेतला. मी आता काय मोटिवेशन तर काही करू शकत नाही वेगळं, पण माझी एक आवडती कविता आहे ती मी तुमच्यासाठी म्हणतो हिंदीमधली. कोशिश कर हल निकलेगा, कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तिरसा सद, अर्जुन के तिरसा सद, मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर पौधों को पानी दे, बंजर ज़मीन से भी फल निकलेगा. ताकत जुटा हिम्मत को आग दे, ताकत जुटा हिम्मत को आग दे, फौलाद का भी बल निकलेगा. जिंदा रख दिल में उम्मीदों को, जिंदा रख दिल में उम्मीदों को, गरल के समंदर से भी गंगा जल निकलेगा. कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की, कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की, जो है आज थमा थमा सा चल निकलेगा. तर थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू प्रवीण, दीप्ती आणि एंटायर इन्स्पिरेशन फॅमिली फॉर इन्व्हायटिंग अस. इट वॉज अ रिअली आय वुड से द प्रिव्हिलेज अँड ऑनर फॉर अस. आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही याच्यापुढे 15, 20, 25व्या वर्षी ज्यावेळी आम्हाला बोलवाल त्यावेळी तुमची मल्टिपल वेगवेगळ्या देशांमध्ये ऑफिसेस असतील. मी आता तुमच्या ऑफिसमध्ये बघत होतो US आणि UKचा एक वॉच तिकडे लावलेला आहे. तर तुमच्या 25व्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांना आम्हाला घेऊन US किंवा UKमध्ये कार्यक्रम कराल अशी मी आशा व्यक्त करतो. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू. ओके.